सोडणं हे बाबा खूप अभ्यासुक बाबा आहे। यांचा परिपूर्ण रामायणाचा अभ्यास परिपूर्ण पाठ आहे। आजही बी तोंडी रामायण ते सांगतात। असे अभ्यासुक माणसाची मला या वाळवीर गावामध्ये गाठ झाली। तर मी बाबा तुम्हाला असं विचारितो, संसाराची व्याख्या सांगा। संसार कसा असतो? संसार बाबा संसार परपंच करायच पाहिजे। निपुत्री या जगातून आबागी का म्हणायला शास्त्र सांगतो रे बाबा। मी नाही, मला काहीच येत नाही, मी एवढा माणूस आहे। शास्त्र म्हणतो परपंच करून जो परमार्थ करील त्याच्यावर जगात कोणी श्रेष्ठ नाही। काय भानगड आहे? त्याने एवढा जीव जाळला ब्रह्मचारी, त्याला जगातून आबागी का म्हणले? जगातून आबागी म्हणजे हे शब्द सोपा आहे का अवघड आहे? मग तेही खरं आहे, आत्मा शांत नाही म्हणून त्याला जगातून आबागी म्हणतात। आत्मा शांत पाहिजे, जोडप्याशिवाय आत्मा शांत नाही। म्हणून त्याला सांगायला आहे का जगातून आबागी आहे। खरे खोटं भगवान झालं बघा। अति सखोल अशी जी आपल्या बाबांनी माहिती दिली। बाबा म्हणूनच संतांनी सांगितलं का अवघाती संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक। तर तिन्ही लोक साधू संतांचा शेतकरी राजा आहे, त्याच्यावर जगात ब्रह्मचारी फिक्का आहे। शास्त्र सांगत रे बाबा, मला काहीच येत नाही, मी घरी याडाही नाही, नाही पांडुरंग तुझे। बघा हे वाळवीर गावातील रघुनाथ भाऊ, तुकाराम भाऊ आणि असे 5 मुलं 4 मुलींचा असा विस्तार असताना या बाबांनी परिपूर्ण आयुष्य वेचून कुटुंब पोषिले। काय हित केले सांग बाबा, फुकाचा आम्हाला झाला शेकाबाडी नाही सुख गडी भोगवया। या संतांच्या वक्तव्याप्रमाणे या बाबांनी परिपूर्ण आता 80-85 वर्षाचं वय असत। या वयामध्ये त्यांनी परिपूर्ण संसार थाटून या सगळं नातवंड पतवंड सगळं आणि बाबांनी संसाराची व्यवस्थिशीर हे करून आता बाबांचा परिपूर्ण अभ्यास रामायणाचा आहे। रामायण परिपूर्ण सांगतात ते। त्यांची माझी भिक्षा अटलवीवर भिक्षा भोजन करत असताना माझी भेट झाली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। परमेश्वर